25 जानेवारी 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे रथसप्तमी। सूर्य उपासना करण्याचा, सूर्याची पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस। आणि तुम्हाला जर हळदी कुंकू करायचं बाकी असेल किंवा जर तुम्ही मुलांचं बोरनान करायचं बाकी असेल तर आपण रथसप्तमीच्या आधी किंबहुना रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा आपण करू शकतो। रथसप्तमीची पूजा करायची असते, दूध उतू जाऊन द्यायचं असतं, तर त्या संदर्भातली माहिती मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल। पण आजच्या व्हिडिओमध्ये रथसप्तमीच्या दिवशी महिलांनी काय सेवा कराव्या, कुठल्या उपासना करावे की जेणेकरून सूर्याची कृपा आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलांवर कायमची राहील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, 25 तारखेला रथसप्तमी आलेली आहे। आता रथसप्तमीच्या दिवशी सूर्य उपासना करायची असते आणि असं म्हटलं जातं की रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरी केला जातो। तर आता सूर्याचा जन्मदिवस आणि सूर्य कुठलीच अपेक्षा न करता दररोज आपल्याला प्रकाश देत असतात। आपल्या आयुष्याची प्रगती व्हावी, आपलं आरोग्य सुदृढ राहावं, त्याच्यासाठी दररोज सूर्य उपासना महत्त्वाची असते। आणि रथसप्तमीला तर सूर्याची पूजा केली पाहिजे। रथसप्तमीला सूर्याची रथात बसून पूजा करण्याची पद्धत असते। आपल्याला काय करायचं आहे, रथसप्तमीच्या दिवशी रविवार असणार आहे तरी सुद्धा सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याची पूजा करायची आहे, सूर्याला जल अर्पण करायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावर उठून अगदी उगवत्या सूर्याची पूजा करायची असते। बऱ्याच वेळा अशा कमेंट येतील की ताई आम्ही 12 वाजता पूजा करू का? लक्षात घ्या, सूर्य जेव्हा तापतो तर तापलेल्या सूर्याला जल अर्पण करत नाही, तर सूर्य जेव्हा उगवतो कमीत कमी 8:30 वाजेपर्यंत आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे। त्याचे मंत्र आहेत, सूर्यांच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत। आता सूर्याला जल अर्पण कसं करावं, तर बघा, तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे। तर त्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करते, देवपूजा बऱ्याच वेळा अशा कमेंट येतील की ताई अंघोळ न करता सूर्याला जल अर्पण करायचं का? तर नाही, आपल्याला अंघोळ करूनच सूर्याला जल अर्पण करायचं आहे। दुसरं महत्त्वाचं, तर सकाळी उठून शुचिर्भूत होऊन प्रत्येकाने आपापलं, म्हणजे मग मिस्टरांनी वेगळं, आपण वेगळं, मुलांनी वेगळं, यांच्यासाठी तुम्हाला म्हणजेच प्रत्येकाने वेगवेगळं सूर्याला जल अर्पण करायचं आहे। तर त्याच्या आधी जर तुम्हाला शक्य असेल ना तर काय करायचं आहे, तर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तो तांब्या आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे। एक माळ गायत्री मंत्राची पठण करायचे आहे। बघा, या दिवशी आपण 12 वेळा जर गायत्री मंत्राचं पठण केलं ना तरी सुद्धा खूप चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे। आणि एक माळ करणं शक्य असेल तर ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, एक माळ जप करायची आहे आणि अर्ध पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे। आणि तेच अर्ध पाणी आपण घरच्यांना प्राशन करायला द्यायचं आहे। आपण स्वतः सुद्धा ग्रहण करायचं आहे। तर ज्यांना गायत्री मंत्र म्हणणं शक्य असेल तर त्यांनी आवर्जून 108 वेळा किंवा 12 वेळा तर त्यांनी म्हणायचं आहे। आणि अर्ध जल सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्ध जल आपण सगळ्यांनीच घरच्यांनी ग्रहण करायचं आहे। ज्यांना ते करणं शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, डायरेक्ट पाणी घ्या आणि ती सेवा केली तर खरंच उत्तम आहे। खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळतो। नाही शक्य होत तर मग साधं तांब्यामध्ये पाणी घ्या, सूर्याला अर्पण करा। पण जेव्हा बिना मंत्र तुम्ही सूर्याला जल अर्पण करणार आहे, ज्यांना डायरेक्ट जल अर्पण करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, तर तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, एखादं फूल, दुर्वा अर्पण करा आणि गुळाचा खडा तुम्हाला त्याच्यात थोडासा टाकायचा आहे। तर हे जल किंवा हे पाणी तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आहे। तर जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करतो ना तर ओम गृही सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा। जर तुम्ही घराच्या बाहेर सूर्याला जल अर्पण करत असाल तर मग त्या पाण्यावर कोणाचा पाय पडणार नाही, ते पाणी ओलांडलं जाणार नाही, याची काळजी घ्यावी। त्याच्यासाठी जेव्हा सूर्याला जल अर्पण करतो ना तर खाली बादली ठेवावी आणि ते पाणी मग तुम्हाला तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता। नाही शक्य होत तर मग टेरेसवर जाऊन तुम्ही अर्पण करू शकता, तुमच्याच बाल्कनीत तुम्ही अर्पण करू शकता। तुम्ही खिडकीत जरी सूर्य तुम्हाला उगवता दिसत असेल तर तिथेही जल अर्पण करू शकता। खाली बादली घ्या की ते जे पाणी आहे ना, जे आपण अर्पण करणार आहे तर त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही, ते पाणी ओलांडलं जाणार नाही, याचं गांभीर्य पण पाळणं महत्त्वाचं आहे। आता जेव्हा सूर्याला जल अर्पण करतो तर आपण ओम गृही सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा असतो। तर त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी सूर्याची उपासना म्हणून खरं तर रथसप्तमी नंतरच सूर्याची उपासना केली पाहिजे। बघा, सूर्य उपासना बलवान होण्यासाठी, शक्तिशाली होण्यासाठी, ताई नोकरी लागत नाही आहे, नोकरीत अडचणी, आपलं प्रमोशन व्हावं किंवा आपण जे काही कामं करत आहोत ना त्या कामात यश मिळावं, आपल्याला ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की सक्सेस मिळावा, ज्या पद्धतीने सूर्य हा एकदम प्रकाशित होत असतो आणि आपलं पण आयुष्य तेवढंच प्रकाशित व्हावं, याच्यासाठी सूर्याची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे।
प्रत्येकाला आयुष्यात आपापले कुठले पण क्षेत्र असेल, मग त्याच्यात आपल्याला म्हणतो ना की सक्सेस मिळावं, तर त्याच्यात आपल्याला यश मिळावं, तर त्याच्यासाठी आणि सूर्य उपासना आपल्या पत्रिकेतला जरी सूर्य बलवान असेल ना, तर नोकरी संदर्भात, बढती संदर्भात काहीच अडचण निर्माण होत नाही. आणि सूर्य बलवान होण्यासाठी सूर्याची उपासना करणं महत्त्वाचं आहे. तर दररोज आदित्य हृदय स्तोत्रमचं पठण किंवा श्रवण केलं पाहिजे. ज्यांना पठण करणं शक्य होत नाही तर त्यांनी रोज ऐकावं. आणि 2026ची बेरीज केली तर 1 येते. आणि 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. 2025 हे मंगळाचं वर्ष होतं. 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. तर या 2026मध्ये सूर्याची उपासना दररोज न चुकता केली पाहिजे. जल अर्पण करून झाल्यावर आदित्य हृदय स्तोत्रम ऐकावं, तर खूप छान अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. आता रथसप्तमीच्या दिवशी काही सेवेमध्ये सूर्य कवच आहे, सूर्यस्तुती आहे, आदित्य हृदय स्तोत्रम आहे आणि नवग्रह स्तोत्रम आहे. तर या सगळ्यांचं पठण तुम्हाला करायचं आहे. काही जे संस्कृतमध्ये आहे ना, तर ते तुम्ही यूट्यूबला ऐकू शकता. पण नवग्रह स्तोत्रम आणि सूर्यकवच, सूर्यस्तुती याचं पठण तुम्ही आवर्जून करावं. आणि सूर्यनारायणाची उपासना केल्याने आयुष्यात मेन म्हणजे सूर्य आपल्याला खूप जास्त ऊर्जासुद्धा प्रदान करत असतात. सकाळी लहरी सूर्य प्रदान करत असतात. आणि आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी किती महत्त्वाचं आहे ना, सूर्यप्रकाशच जर रोज नाही भेटला तर आपलं शरीर हे काही काम करणार नाही. म्हणून आपलं शरीर, आपलं सर्व कुटुंबाचं शरीर हे निरोगी असावं, सुदृढ असावं, याच्यासाठी सुद्धा सूर्य उपासना खूप महत्त्वाची आहे. रविवारी प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे लवकर उठून आंघोळ करून सूर्याला जल अर्पण करावं. सूर्याचा वाढदिवस आहे तर नक्कीच सूर्याला काही न मागता दररोज एकमेव कुठले देव असतील की ज्याला आपण बघतो तर ते सूर्यदेव आहेत. आणि दररोज न चुकता आपल्याला प्रकाश देत असतात, आपल्याला दर्शन देत असतात. आणि नक्कीच त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त केल्याबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती व्हावी, तर आपले काही दुःख असतील, संकट असतील, त्रास असेल तर ते कमी व्हावे, म्हणून सूर्याची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक महिलांनी आपल्या कुटुंबासाठी सूर्याची उपासना नक्कीच करावी. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.